नमस्कार ताईंनो, गुड मॉर्निंग. चला तर आता आहे ना मी सुरुवात करते. आता वाजलेले आहे 7:30 आणि एवढं आहे ना पुण्याचं हवामान ढगाळ झालेलं आहे ना. आज दिवसभर तसंच वातावरण असणार आहे. तर मी सुरुवात तुम्हाला करते की देवपूजेपासून. म्हणजे अंघोळी झालेली आहे, सगळंच झालेलं आहे. आता ही देवपूजा दाखवते तुम्हाला. तर जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबा. आणि जे नवीन माझे व्हिडिओ पाहत असतील ना त्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबा, जेणेकरून ताईला सबस्क्राईब वाढतील आणि तुम्हाला डेली रुटीनचे व्हिडिओ पाहायला भेटतील. डेली रुटीनचे व्हिडिओ माझे आता 2-2 दिवसांनीच पडत आहेत. तर तर मी तुम्हाला व्हिडिओ देवपूजा दाखवत आहे. चला तर देवपूजेला सुरुवात करूया. तर ताईंना देवपूजा आता माझी सुरू करत आहे. ही आहे माझी ग्रामदैवत निष्णाई देवी आणि ही तुळजाभवानी अशी बाजूला 2 आहेत देवी. तर त्या देवीचं मला नाव नाही माहिती पण मी विसरलेले आहे. मी तुम्हाला ह्याची डिटेलही माहिती देईल. आमची ही देवी एकदम 5 वाड्यांची देवी आहे. 5 गावांची एकत्रच यात्रा जमा होते. तर मी देव धुवून ठेवलेले आहे, आंघोळ घातली आहे देवांना. तर आता मांडून ठेवते. तर माझी देवपूजा झालेली आहे, पाहू शकता. देवपूजा झालेली आहे. आम्ही आता आळंदीला केलेला आहे. आळंदीला माझा मुलगा मुंबईला गेलेला ना, तर आई आणि माझ्या भावाचा मुलगा दोघे जण माझ्या छोट्या मुलाला आदित्याला घेऊन आलेले आहे. तर मम्मी पप्पांच्या गळ्यात माळ असल्यामुळे पुण्याला आली की ते आळंदीला जातातच. तर आम्ही आता दर्शनाला केलेलं आहे आळंदीच्या. तर पाहू शकता इंद्रायणीच्या नदीकाठी मस्तपैकी पाय धुवत आहे. पाणी खूप असतं उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्येही पाणी किती स्वच्छ आहे. तर पाहू शकते एवढं सुंदर असं छान वाटत होतं ना. आळंदीला गेल्यानंतर इंद्रायणीच्या काठी मी मुलांचे हातपाय धुवून झाल्यानंतर मी पाय धुवून घेतलेले आहे. कधी आळंदीला गेले की स्वच्छ पाय धुवून डोक्यावरून पाणी घ्यावं, तोंड धुवून घ्यावं, जेणेकरून आपले जे पाप असतात, आपले जे काही वाईट गोष्टी असतात ते त्या इंद्रायणी नदीमध्ये वाहून जातात. तर खूप छान वाटत आहे. उन्हाळा तर आहे पण छान दर्शन झालं आहे. सुरुवात तर मस्त झालेली आहे. देवपूजा झाल्यानंतर आम्ही सगळेजण गेलेलो आळंदीला. आमच्या इथून आळंदीला जायला फक्त 1 तास लागतो, जास्त वेळ लागत नाही. पण ते काय म्हणतात, जे जवळ असतात तिथं कोण जात नाही. आणि माझ्या 2 मुलांना आळंदीला जायला खूप आवडतं. ते वाटच बघत असतात की आळंदीला जाऊया. आणि आम्ही जातोच, महिन्यातून एकदा होतंच. आणि आईवडील आले तर आम्ही जातोच. तर पाय धुवून झालेलं आहे. पाहू शकता आळंदीचं कसं गर्दी आहे. कधीही जा तिथे गर्दी असते. आम्ही सकाळी 8 वाजता निघाल्यामुळे 9 वाजताचे हे दृश्य आहे. सुंदर असं वाटतं आणि मन प्रसन्न. कुठेच घाण नाही. तुम्ही नदीमध्ये पाहू शकता. फक्त यात्रेला जे असतात आळंदीचे आणि तेव्हा फक्त घाण असते, इतर वेळेस स्वच्छ असते, स्वच्छताही भरपूर असते. पाय धुवून झाल्यानंतर मुलांनी मस्तपैकी नाम मोडलेलं आहे. आता दर्शनाला चाललेलं आहे. दर्शन झालं आहे. देवाचं सामान घेत आहे आम्ही. तो फूल हार व्यवस्थित दर्शन झालं. आमचं असं असतं की आळंदीला गेलो तर दर्शन हे होत असतं. ताईंनो, जे कोणी माझी व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहत असेल, ज्या कोणी ताई असतील नवीन व्हिडिओ पाहत, त्यांनी सबस्क्राईब करा. सबस्क्राईबची गरज आहे या ताईला. नवीन यूट्यूबर आहे. काही चुकत असेल तर क्षमा मागते. तर किती छान कुत्रं बघत आहे. पाहू शकता की काहीतरी मागत असल्यासारखं दिसत आहे. तर फुलहार घेऊन झालेला आहे. मुलांची गडबड चाललेली, मला हे पाहिजे ते पाहिजे. तर आतमध्ये कॅमेरा अलाउडच नाही आहे. तरी पण मी तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवत आहे. खूप सुंदर असं आणि मन प्रसन्न होतं आणि खूप असं जाऊशी वाटतं. एकदा ज्या ताई जातील ना त्यांना असं जाऊशीच वाटतं. अतिशय गर्दी असते. आता ही सकाळची वेळ आहे त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. तुम्ही कधीही जा, तिथे गर्दीही असतेच. आणि ज्या ताई पुण्यात असतील तर त्यांनी हे पाहिलं असेल, पण काही काही ताई लांबच्या असतील, जसे कोल्हापूर, सांगली, जळगाव
नाशिक, त्यांना इथे यायला जमत नाही, कारण की आळंदी पुण्यापासून मला जवळ आहे, पण त्यांना हे लांब आहे. तर त्यांनी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे पाहायला भेटतं, हेच खूप माझ्यासाठी पुण्य आहे. तर मस्तपैकी प्रदक्षिणा घालून आम्ही पाया पडायला चाललेलो आहे. आत समाधीवर माथा टेकवणं हे आमचं एक ध्येय असतं, की जाऊन माथा कधी टेकवतात. एवढी शांतता असते, खूप छान वाटतं, मन प्रसन्न. तिथे पालखी पाहू शकता, जी पायी वारी करतात तेव्हाची ती पालखी असते ना, ती तिथे ठेवलेली आहे. गर्दी पाहू शकता, सकाळचे 9-9:30 वाजलेले आहेत. असं शांत असं वाटतं. माझ्या दोन्ही मुलांच्या गळ्यात माळ आहेत, त्यांच्या मनानेच त्यांनी घातलेल्या आहे. त्यासारखं दुसरं सुख काहीच नाही आईवडिलांसाठी, की ज्यांची मुलं चांगली निघतात त्यांच्यासाठी. तर माझ्या माध्यमातून तुम्हाला काही पाहायला भेटत असेल आणि काही पुण्यातलं पाहायचं असेल तर तुम्ही कमेंट्स करून सांगा. मी तुम्हाला ह्याचं दर्शन कळसाचं दर्शन दाखवलेलं आहे. आणि मगाशी होतं ते समाधीच्या मेन इथं कॅमेरा असतात, त्यामुळे ते बाहेरूनच घ्यावं लागतं. तुम्हाला दाखवण्यासाठी मी बाहेरून घेतलं आहे. वर लिहिलेलं आहे, पाहू शकता, की व्हिडिओ अलाउड नाही आहे. तर मी परत तुम्हाला बाहेरून दृश्य समाधीच्या पाया पडून आल्यानंतर परत तेच दृश्य दाखवत आहे, की समाधी सोहळा किती छान आहे. समाधीचं दर्शनही खूप छान आहे. जिथे माऊलींनी दर्शन घेतलेलं आहे तिथं मस्तपैकी असं छान वाटत आहे आणि खूप प्रसन्न वाटतं. पिंपळाचं झाड आहे असं म्हणतात. ह्या पिंपळाच्या झाडाला 5 प्रदक्षिणा घातल्या तर आपले जे इडापिडा असते ते दूर जाते. तर आम्ही हे 5 प्रदक्षिणा घातलेल्या आहे. नंतर तुम्ही पाहू शकता पिंड किती सुंदर आहे. तर त्याचंही दर्शन घेतलेलं आहे सुरेख असं. आणि मी तिथून काय आणले मी ते तुम्हाला दाखवेलच. तर पाहू शकता की पिंपळाचं सुवर्ण पिंपळाचं झाड आहे. खूप समाधान असं वाटलं आणि छान असं दर्शन झालं. पाहू शकता पारायणालाही माणसं बसलेली आहे. एक पूर्ण त्यांचं ज्ञानेश्वरी पूर्ण कंप्लीट होते, ते तिथे बसतात, कंप्लीट करतात आणि नंतरच घरी जातात. असं नाही की आपण सुशिक्षित म्हणून देवाचं काहीच करायचं नाही. देवाचं करू विठ्ठल रखुमाईचं बघा बाहेर आहे सुंदर अजान वृक्ष आहे, की जे ज्ञानेश्वरां समाधीला बसलेले ते हे वृक्ष त्यांच्या गळ्याला श्वास घ्यायला त्रास होता तेव्हाचं हे वृक्ष आहे. तर ते आता 500-600 वर्ष आहे तिथेच आहे त्या काळातलं. तर असं म्हणतात की तिथे जे आपण माळ जप केला तर तिथल्या तिथे आपल्याला डबलीने पुण्य भेटतं. आदिशक्ती मुक्ताबाईचं मंदिर आहे. पाहू शकता किती छान. आणि पाहू शकता अजान वृक्ष बाग, हे वृक्ष मी आतून तुम्हाला प्रदक्षिणा घालून दाखवलेलं ते आहे. आणि हे पिंपळाचं झाड आहे आणि या साईडला कॅमेरा आहे की तिथून आतलं सगळं दृश्य दाखवतात. आणि बाहेरचं दरबार आहे, पाहू शकता तिथून एंट्रीचं करतात. तर मी तुम्हाला हे नंतर दाखवलेलं आहे. मी पाठीमागून गेलेलं होतं की तिथे आमचे दुकानदार ओळखीचे आहेत, तिथेच आम्ही चप्पल काढून तिथूनच फुल घेतो. तर थोडीशी खरेदी चालू आहे. हे घ्यायचं ते घ्यायचं, म्हणजे माळच घ्यायची. माझ्या मुलांच्या आणि माझ्या गळ्यात माळ असल्यामुळे तिथे गेल्यानंतरच मी ते माळेचं तिथूनच घेते, कुठून घेत नाही. तर ताईंनो, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि नवीन यूट्यूबर आहे, जर काही चुकत असेल तर क्षमा असावे. आमची खरेदी जी चालू आहे, छोट्या मुलाचं चाललेलं आहे, मला ही माळ पाहिजे, ती माळ पाहिजे. मुलांना तिथे काहीच नको असं, फक्त माळ पाहिजे असते. तर त्यानंतर आम्ही उसाचा रस घेतला आहे, मुलांना खूप छान वाटलं आणि परत घरी निघालेलो आहे. तर तुम्हाला मी थोडंसं तिथं आळंदीचं आजूबाजूचं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर असं वाटत आहे. आणि उन्हाळा तर आम्हाला जाणवलाच नाही एवढा, कारण की आम्ही लवकर गेल्यामुळे लवकरच घरी आलो, 11च्या आतच घरी आलो. त्यामुळे उन्हाळा असा आम्हाला जाणवलाच नाही. छान दर्शन झालं. तर ताईंनो, मी व्हिडिओ इथेच थांबवते. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच